आज 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे। सर्व मुलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना मुद्दाम याचा उल्लेख करतो की ज्या मुलांना कमी पर्सेंटेज मिळतं त्यांना ताबडतोब पुन्हा एकदा परीक्षेला, ते जरी पास झालेले असले तरी परीक्षेला बसायची संधी असते आणि त्याच्यामुळे त्यांना आपलं पर्सेंटेज सुद्धा इम्प्रूव्ह करायची संधी असते। जी मुलं फेल झालेली आहेत त्यांना सुद्धा ह्या परीक्षेला बसता येतं आणि त्याच्यामुळे ते ताबडतोब पास होऊ शकतात आणि त्यांचं वर्ष फुकट जात नाही। त्याच्यामुळे मुलांना एक नम्र विनंती करायची आहे की जे चांगले मार्क मिळवतील त्यांचं अभिनंदन आहेच, परंतु ज्यांना चांगले मार्क मिळणार नाहीत किंवा जी मुलं फेल होणार, कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये नैराश्य यायला देऊ नका। पुन्हा तुम्हाला संधी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क इम्प्रूव्ह करू शकता आणि तुम्ही पुन्हा पास सुद्धा होऊ शकता। आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये जे एक नैराश्य येतं किंवा काही वेळेला चुकीच्या घटना घडतात, अशी एकही घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये अशी माझी शिक्षण मंत्री म्हणून सर्व मुलांना, सर्व पालकांना विनंती आहे की कोणाला कमी पर्सेंटेज मिळाले म्हणून आपल्या मुलावर नाराज होण्याची अजिबात गरज नाही। ताबडतोब पुढची परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये ते पर्सेंटेज आपलं इम्प्रूव्ह करू शकतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुद्धा घेऊ शकतात। दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं जे आता स्टेट फ्रेमवर्क बनतंय त्याच्या संदर्भात जे पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आहे, म्हणजे ज्याची प्रसिद्धी करण्यात आली, ही प्रसिद्धी करत असताना ती प्रसिद्धी करण्यापूर्वी याची जी मूलभूत तत्व आहेत ती स्टीअरिंग कमिटीच्या समोर यायला लागतात। आपल्याकडे स्टीअरिंग कमिटी असते ज्याच्यामध्ये आमचे सचिव आहेत, आमचे कमिशनर आहेत, डायरेक्टर आमचे SCRTचे आहेत, हे सर्व लोक त्याचे सदस्य असतात आणि त्याच्यावर एक्सपर्ट्स सुद्धा असतात। आचारसंहितेमध्ये ह्याची प्रसिद्धी झाल्यामुळे स्टीअरिंग कमिटीच्या समोर म्हणजे सुकाणीच्या समितीच्या समोर ही बाब आलेलीच नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये गेलेला आहे, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा। हे जे फ्रेमवर्क आहे, हे फ्रेमवर्क पुस्तकामध्ये अजिबात येत नाही। कुठला जर रेफरन्स ह्याच्यासाठी घेतलेला असेल तर तो रेफरन्स हा गव्हर्नमेंटच्या माहितीसाठी तो दिलेला असतो आणि त्याच्यामुळे मुलांपर्यंत असं काही पोचेल असं बिलकुल नाही। आणि ज्या श्लोकाचा उल्लेख या संदर्भात केला जातो तो आपले जी लोक CBSE मध्ये शिकतात त्यांच्या स्कूल एज्युकेशनचा सुद्धा जो श्लोक हा एक भाग आहे संस्कृतच्या पठणाचा, त्याच्यामुळे त्याच्यामधून वेगळं काहीतरी उकरून काढणं हे अत्यंत चुकीचं आहे। मनुस्मृतीचं समर्थन कोणच करत नाही, परंतु त्याच्यामधला एखादा ग्रंथ आहे जो विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे आणि त्याचा अर्थ चांगला आहे आणि त्याचा रेफरन्स दिला, याच्याबद्दल सुद्धा जी समिती आहे, या संदर्भातल्या आमच्या लहान कमिट्या असतात, यांनी आपली दिलगिरी डिपार्टमेंटकडे ऑलरेडी दिलेली आहे। त्याच्यामुळे हा विषय हा आमच्या दृष्टीने संपलेला आहे। त्या समितीने आपली दिलगिरी दिलेली आहे। थेट हे पब्लिश कसं झालं किंवा पब्लिक डोमेनमध्ये कसं आलं या संदर्भात आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्या पुढच्या काळामध्ये स्टीअरिंग कमिटीने अप्रूव्ह केल्याशिवाय पब्लिक डोमेनमध्ये काहीही टाकू नये, जेणेकरून याच्याबद्दल गैरसमज होतील आणि गैरसमज होण्याच्या संदर्भातला श्लोक हा आपण वाचून बघा, त्याच्यामध्ये काहीच ऑब्जेक्शनेबल नाही। फक्त तो श्लोक मनुस्मृती ह्या ग्रंथातून घेतला गेलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये इतर असलेल्या गोष्टींबद्दल अनेक गोष्टी ह्या आक्षेपार्ह असल्यामुळे मनुस्मृतीचं कुठलंही समर्थन हे राज्य शासन करत नाही आणि त्याच्यामुळे हा जो सगळा काही एकंदरीतच ह्याला राजकीय स्वरूप देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, असा प्रयत्न कोणीही करू नये अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। यावर आंदोलन सुद्धा आता केलं जातंय, महाडमध्ये जितेंद्र आव्हाड आंदोलन करत। एकूणच मनुस्मृतीचा जो श्लोक आला तो कशा पद्धतीने आणि कोणती अशी समिती होती ज्यांनी तो श्लोक अशा प्रकारे आराखडा तयार केला? आणि मुळातच आपण लक्षात घ्या की हा स्कूल एज्युकेशनच्या पुस्तकाचा अजिबात भाग नाही। मुलांना शिक्षण देत असताना त्यांनी गुरुजनांचा आदर करावा, त्यांनी आपल्या पालकांचा आदर करावा, अशा स्वरूपाचं ह्याच्यामधून जे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा कशा रीतीने आदर करायचा, पालकांचा कसा करायचा, शिक्षकांचा कसा आदर करावा
याच्याबद्दलचा हा श्लोक आहे, परंतु हा दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामधून ह्या श्लोकाचा आधार देता आला असता. आणि हे मुळातच आहे, हे गव्हर्नमेंटकडे ज्याला SCF केलं जातं त्यावेळेला शिक्षकांचा आदर करायचा नाही का, गुरुजनांचा आदर करायचा नाही का, पालकांचा आदर करायचा नाही का? हा आदर करण्यामध्ये काय चुकीचं आहे? तीच तर भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीबद्दल लिहित असताना एखादा श्लोक लिहिला गेला तर तो श्लोक सुद्धा कुठेही बँड नाही, आपल्या पुस्तकाचा तो भाग आहे. जी मुलं CBSE शिकतात आणि त्याच्यामध्ये संस्कृत शिकतात त्यांनी रेग्युलर हा श्लोक शिकलेला आहे, कारण तो श्लोक ऑब्जेक्शनेबल नाही. श्लोक अतिशय चांगला आहे, परंतु तो जो पर्टिक्युलर ग्रंथ आहे त्याच्यामधले अनेक भाग हे आक्षेपार्ह असल्यामुळे जनरल त्याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आणि आम्ही त्याचं कधी प्रमोशन सुद्धा केलेलं नाही आहे. या श्लोकामध्ये एकही चुकीची गोष्ट असेल तर आपण दाखवावी. हा श्लोक आजही नॅशनल करिक्युलममध्ये जे CBSEची मुलं शिकतात, संस्कृत शिकतात, रेग्युलरली हा श्लोक आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे आराखड्यामध्ये, जरी तो पब्लिक डोमेन मध्ये आता येतोय, 11वी 12वीला इंग्रजी विषय बंधनकारक नसणार अशा प्रकारचं ते त्यात माहिती आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी त्या आराखड्यामध्ये ज्या चुकीच्या आहेत. एक म्हणजे मराठी कंपल्सरी आहे, हे त्याच्यामध्ये बाय मिस्टेक लिहिलं गेलेलं नाही आहे. मराठी कंपल्सरी आहेच, याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. इंग्रजी कंपल्सरी अशासाठी नाही आहे की आम्ही हायर अँड टेक्निकल डिपार्टमेंटने आता मराठीमध्ये आपले कन्व्हर्ट केलेले आहेत जे करिक्युलम्स आहेत ते, आणि त्याच्यामुळे मराठीमधून ज्यांना शिकायचं आहे त्यांना इंग्रजीची कंपल्शन करावं की नाही हा विषय गव्हर्नमेंटच्या समोर येईल. आपल्याला सांगितलं मुळातच हा आराखडा हा आमच्याकडे आलेलाच नाही आहे, म्हणजे स्टिअरिंग कमिटीकडे आलेला नाही आहे. आणि स्टिअरिंग कमिटीकडे न आल्यामुळे त्याच्यावर ज्यांची जी ऑब्जेक्शन असेल, आता डायरेक्टली गेला इथपर्यंत चूक ठीक आहे, परंतु ज्यांची ऑब्जेक्शन आहेत आमच्याकडे सगळी आली की त्याच्यावर निर्णय आम्ही घेणारच आहोत. निर्णय कुठलाच नाही, हा फक्त आराखड्याचा बेस करत असताना शिक्षकांचा आदर करावा, पालकांचा आदर करावा, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावा आणि सेवा आणि आदराची भूमिका संपूर्ण समाजाबद्दल ठेवावी. आयुष्य, विद्या आणि यश आणि बळ त्याच्यामुळे वाढतं, एवढाच ह्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच या लोकांचा आदर करावा, ह्याच्या पलीकडे या श्लोकामध्ये काहीही नाही आहे. आणि हा श्लोक रेग्युलरली शिक्षणामध्ये आहे. CBSEच्या मुलांचा रेग्युलरली त्यांचा धडा काढून बघितला तर तुम्हाला हा श्लोक आढळेल. फक्त मनुस्मृतीमधून तो घेतला म्हणून काहीतरी चुकीचं हे करायचं की आम्ही कुठे मनुस्मृतीचं समर्थन केलंय वगैरे अशी भावना आणायची, हे मुळात चुकीचं आहे. आणि याच्यामधलं कुठलंही हे मुळात शालेय शिक्षणाच्या पुस्तकाचा भागच नाही आहे. आणि हे तर समजून घेतलं पाहिजे की ज्याला आमच्याकडे एखादं धोरण येतं त्याला हे धोरण आम्ही कुठल्या बेसिसवर तयार केलं हे आम्हाला सांगायला लागतं. तसं ते कमिटीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्या पलीकडे काही नाही. आणि ते जसंच्या जसं पब्लिक डोमेनमध्ये गेल्यामुळे त्याच्यामध्ये कुठून हा रेफरन्स घेतला एवढ्यापुरतं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल आहे आणि ते सुद्धा गाळण्याची शासनाची तयारी आहे. परंतु जो श्लोक रेग्युलरली भारतीय विद्यार्थ्यांना शिकवला जातो तो एका अमुक ग्रंथात लावतो आणि तो ग्रंथ ऑब्जेक्शनेबल असावा म्हणून त्या ग्रंथाचं समर्थन केलं गेलं असं कुठेही चुकीचं लोकांचं समजूत करून दिलं जातं. हा मनातून काढून टाकावं. ह्याच्यामधला कुठलाही भाग हा स्कूल एज्युकेशनचा भाग म्हणून प्रस्तावित अजिबात केलेला नाहीये. आमच्याकडे स्टिअरिंग कमिटीकडे यायला पाहिजे होतं, डायरेक्ट पब्लिक डोमेनमध्ये जायला नको होतं. ही तांत्रिक चूक आहे. ती चूक निश्चितपणे आम्ही मान्य करतो. ती चूक ज्या अधिकाऱ्यांकडून गेलेली आहे त्यांच्या संदर्भात जी स्मॉल कमिटी असते त्यांनी त्या अधिकाऱ्यांची दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे की आमच्याकडून हे झाल्यामुळे शासनाला नाहक ज्या टीकेला तोंड द्यायला लागतं त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं पत्र त्यांनी जे कन्सर्न ह्याला दिलंय ते पत्र सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा विषय इथं संपलेला आहे असं सर्वांनी गृहीत धरावं, कारण मुळात तो स्कूलच्या पुस्तकाचा भागच नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं मनातून काढून टाकावं. आणि ज्यांना असं वाटतं की हा स्कूलच्या एज्युकेशनचा एक भाग आहे असं बिलकुल नाही आहे. शिक्षकांबद्दल आदर ठेवावा, ज्येष्ठ नागरिकांबद्दल आदर ठेवावा, त्याच्यानंतर पालकांबद्दल आदर ठेवावा, एवढाच ह्या श्लोकामधला अर्थ आहे. आणि तो कुठल्या ग्रंथातून घेतला गेलाय ते सुद्धा इथं मेन्शन करण्याची आवश्यकता नव्हती. ते मेन्शन केलेलं आहे, ते सुद्धा गाळण्याची व्यवस्था करण्यात येईल. आणि मुळातच हे आमच्यासाठी आहे, हे पब्लिकसाठी किंवा पब्लिक डोमेनमध्ये एवढ्यासाठी झालेलं आहे की आम्हाला काय शिफारस केली समितीने हे कळावं म्हणून. आम्ही ती शिफारस एकतर ऍक्सेप्ट केलेली नाही आहे, पब्लिक डोमेनमध्ये जाण्यापूर्वी हे आमच्याकडे आलेलं नाही आहे.
आणि त्याच्यामुळे ह्या विषयाचा विनाकारण भाऊ करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. त्यावरून जे आहे ते सध्या राजकारण पेटलेलं बघायला मिळतं आहे. अगदी त्याचा प्रती जाण्यासंदर्भात देखील विरोधी नेते जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले बघायला नाही, प्रति मुळात असं आहे की मुळात हे पुस्तकाचा भागच नाही, त्याच्यामुळे प्रति जाण्याचं कारण नाही. मग 10 वर्ष जे शिकवलं जाते शाळेमध्ये त्याला तुम्हाला हे का आठवलं नाही? हे सगळं राजकारण आहे. मुळातच सीबीएसईच्या अभ्यासक्रमाचा तो भाग आहे. शिक्षकांचा आदर करावा, पालकांचा आदर करावा, नागरिकांचा आदर करावा. संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे ना, संस्कृतची पुस्तकं मागून घ्या कुठल्या तरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची, त्याची पडताळणी करा. काय राजकारण करताय, कुठल्या टोकाला जाताय? थोडी तरी त्याला मर्यादा पाहिजे की नाही? आमच्याकडे आलं नाही, आचारसंहिता चालू होती, आमच्याकडे आलं असतं तर आम्ही हे स्वतः काढून टाकलं असतं की संदर्भ कुठला तो लिहू नका. परंतु आदर ठेवला पाहिजे ही तर वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचा संबंध आहे का, कुठल्या पंथाचा संबंध आहे का, कुठल्या धर्माचं नाव लिहिलंय का? कसलं राजकारण करता? राजकारण विकासाचं राजकारण पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा विषय संपलेला आहे. जी काही चूक घडलेली आहे आमच्या स्टेअरिंग कमिटीकडे न येण्याची, त्या चुकीबद्दल फार तर त्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ज्यांनी हे डायरेक्टली पब्लिक डॉमेनमध्ये टाकलं. त्याच्यामुळे शासनाची कुठलीही मान्यता ही कुठल्याही ग्रंथाला स्पेसिफिकली नाही आहे. मी स्पेसिफिकली या ठिकाणी हे करतो, त्याच्यामध्ये कुठल्याही ग्रंथाचं उदात्तीकरण करण्याचा कुठलाही हेतू नाही आहे. फक्त त्यांनी जे उदाहरण दिलं हे करत असताना, ते उदाहरण करताना ते रेफरन्स आलेला आहे. ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये कुठलंही सिरियसनेस नाही आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये हे काही येणार नाही आहे ह्याची मी आपल्याला गॅरंटी देतो. आणि मुळात पुस्तकामध्ये येण्यासाठी हे काय नाहीच आहे, ही प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना त्या कमिटीने केलेली आहे आणि ती प्रस्तावना जशीच्या तशी द्यायला पाहिजे असती. आमच्याकडे आलं असतं तर आम्ही ही प्रस्तावना दिली नसती. काय आवश्यकता नाही त्याची. पुस्तकामध्ये काय येणार आहे, कारण आमचं फ्रेमवर्क हे शिक्षकांसाठी आदर, नागरिकांबद्दल आदर, देशाबद्दल आदर ह्याच्यावर आधारित आमचं फ्रेमवर्क आहे. याच्यामध्ये चूक काय? आम्ही त्यांना ऑलरेडी नोटीस पाठवलेली होती. नोटीस पाठवल्यानंतर ती जी कमिटी आहे त्यांनी ह्या अधिकाऱ्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त केली. फक्त आचारसंहिता असल्यामुळे स्टेअरिंग कमिटीकडे न येता डायरेक्ट पब्लिक डोमेनमध्ये गेले, एवढीच चूक झालेली आहे. आणि ह्याला फार मोठी चूक म्हणता येणार नाही, कारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी जर त्यांचा अभ्यासक्रम तयार नाही केला तर आमची पुस्तकं प्रिंट होणार नाही. पुढच्या वर्षी नवीन जे अभ्यासक्रम आहे तो येणार नाही. थँक्यू. आभार. विधान परिषदेच्या 4 जागा तुम्ही लढवणार आहात. आचारसंहिता चालू आहे, गव्हर्नमेंट ऑफिस आहे, बोर्ड. माझं 1 मिनिट आहे का, अजून आचारसंहिता संपलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी रुटीन कोर्सच्या बाबतच्याच हे गव्हर्नमेंट प्रिमायसिस मध्ये देऊ शकतो. मी आज जाऊन पुन्हा उद्या परत येणार आहे. उद्या मी माझ्या आपल्या ऑफिसमध्ये प्रेस ठेवतो आणि तिथं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. अशी माहिती मिळते की विधान परिषदेच्या 4 जागा शिंदेगड लढवणार आहे. ट्रान्सलेशन मला हॉस्पिटलची गंभीर घटना आहे सर. एक डॉक्टरने एका रुग्णाला चिरडलं आहे काय हॉस्पिटलमध्ये. मला असं वाटतं की मुद्दाम कोणी काही केलं नसेल, हा ऍक्सिडेंट असेल. मला ह्याच्या संदर्भातली माहिती नाही. मी माहिती घेईन, पोलिसांकडून या संदर्भातली माहिती घेईन आणि उद्या मी दुपारच्या वेळेला आपली पुन्हा एकदा 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेईन. त्याला सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन. आताच 2च गोष्टीपुरता हा विषय मर्यादित होता. एक म्हणजे 10वीच्या परीक्षा रिझल्टच्या बद्दलची अनाऊन्समेंट आणि दुसरं हा जो काही गोंधळ छोट्याशा गोष्टीवरून केला जातात. मुळातच ही प्रस्तावना होती आणि प्रस्तावना कुठल्याही पुस्तकामध्ये येत नाही. फ्रेमवर्कला आधार करत असताना गुरुजनांचा आदर ठेवावा, समाजाचा आदर ठेवावा, ज्येष्ठ नागरिकांचा आदर ठेवावा, या संदर्भातला हे मॅटर होती. आणि त्याच्यामुळे आपण कुठलाही गैरसमज कोणीही करून घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.